जाओ जाओ। सिमेंटची पोती बघा इथं किती आहेत, मोजा तुम्हीच. आणि अजून बाहेर पण आहेत पोती, खडी, ग्रीट तिकडे पण टाकलेत बघा. इथं पण पोते आहेत आणि आत पण दिसतात का. इथं ग्रीट टाकलंय बघा आणि तिकडं काचा दिसतात का तुम्हाला. हे काचांच्या नंतर तुकडे करून एक लेयर हांतरायचा आहे आणि आत्ता कचरा वगैरे काढायचा चाललाय तिकडचा. कचऱ्याचे ढीग बघा, पोती बघा, माती इथं खाली पूर्ण. त्यातली माती फक्त आली नाही पाहिजे. एवढा कचरा आणि माती निघाली पश्चिम बोळातून, बिल्डिंगच्या पश्चिम बोळातून. इतक्या प्रमाणात माती, कचरा. हे बघा, अजून इकडं काही पोती भरून ठेवलेली आहेत. हे कॉन्क्रीट आता तयार झाल्यानंतर हे बोळ किती स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतंय बघा. भरपूर कचरा निघाला आहे बिल्डिंगच्या ह्या इकडच्या पश्चिम बाजूच्या बोळातून. हा भरून ठेवला आहे, ट्रॅक्टर बघायचा आहे. आणि हा मातीचा मोठा ढीग आहे. तसंच मेन गेट जवळ सुद्धा मोठा ढीग आहे. एकत्र ट्रॅक्टर करून हे हलवायचं आहे. बिल्डिंगच्या पूर्व बाजूला मेन गेट जवळ एवढा
टाईल्स आणि मुरुम मातीचा ढीग आहे तो उचलावा लागणार आहे. हे बघा इकडं कॉन्क्रिटीकरण झालं आहे सगळं आणि तो सगळा मुरुम जादा राहिलेला, ह्या टाईल्स वगैरे आणि आणखीन काही गाळावाल्यांच्या पण टाईल्स इथं त्यांनी सध्या तरी ठेवलेले आहेत. त्यांचं पण काम आज चालू आहे. इधर बैठ के चाय पी लेगा क्या? आज मेरे दिन जान चाय गिलास दे दे फिर क्या? प्रिया